लाच स्वीकारत असताना नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे एसीबीच्या जाळ्यात। नाशिक एसीबीच्या पथकाने अटक केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ। प्राप्त माहितीनुसार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी ठीक 8 ते 8:30 वाजेच्या दरम्यान नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ज्ञानेश्वर वारे यांना रंगे हात अटक केली आहे। गुजरात राज्यातील एका प्रकरणात गुन्हेगार असलेल्या आरोपीला अटक न करण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी 1.5 लाख रुपयांची मागणी केली होती। अगोदर 1 लाखाची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा पैशांची मागणी केली असता 50,000 रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात वारे सापडले। पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यावर कारवाई झाली असे माहिती होताच शेकडोंच्या संख्येने जमाव तहसीलदार कार्यालयाकडे जमा झाले असता नवापूर पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत होता। नवापूर तालुक्यात अनेकांवर चूक नसतानाही खोटे गुन्हे दाखल करणे आणि भ्रष्टाचार केल्याचा स्थानिकांच्या वारेंवर आरोप होता। व्यापारी लोगों को तो तरह था ही, परंतु जो गांव के प्रतिष्ठित नागरिक है, नगर सेवक, इनको एक तास अगर काम भी रहा तो एक तास उसके सामने खड़ा रहना पड़ता था। साहब के सामने बैठने को जगह नहीं मिलती थी और बैठने को कुर्सी भी मिलती थी प्रतिष्ठित नागरिक को, जबकि प्रतिष्ठित नागरिक गांव की जिम्मेदारी उनके ऊपर रहती है। पुलिस का काम भी वो भी पुलिस का ही काम करते हैं, उसके बावजूद भी गांव के प्रतिष्ठित लोगों की उनके पास इज्जत नहीं थी साहब के पास। वारे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी यांना नाहक ऐनकैन प्रकारे त्रास देणे असे उपस्थित नागरिकांनी भावना व्यक्त केली। आजपर्यंत वर्ग 1 पासून तर वर्ग 3 चे अनेक अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे, परंतु नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांची अटकेची माहिती मिळताच अर्धा तासातच शेकडोंचा जमाव गोळा होत वारेंविरोधात जोरजोरात घोषणाबाजी करताना पाहून सुज्ञ नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। सदर कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप गुगे व सहकाऱ्यांनी सापळा यशस्वी केला। यावेळी सामान्य नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या धडक कारवाईचे कौतुक केले, तसेच अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना योग्य शासन करण्याची मागणी केली।